वो उठाने का क्लास। मेरे चेहरे के ऊपर देख रही थी सिर्फ कि मैं कैसे उसको बोल रही हूँ करके। उसने मुझे ऐसे, हम दोनों ही घर में थी तब उसने मुझे पूछा था क्या मैं तुम्हारे पेट से आई हूँ क्या। तब मैंने बोला था नहीं, तू मेरे पेट से नहीं आई। तो फिर उसने पूछा मुझे फिर मैं कहाँ से आई। उसके बाद उसका कुछ एक्शन या उसने कुछ मुझे पूछा नहीं है, लेकिन सिर्फ वहीं 5 मिनट के बाद उसने मुझे आके वापस पूछा लेकिन तू मेरी माँ है ना। बस इतना ही बोले और गई। आमचं लग्न 1998 साली झालं। 98 सालानंतर 5 वर्ष साधारण वेगळ्या प्रोसेस, वेगळ्या औषधं, वेगळे मेडिसिन्स आम्ही ट्राय केली। त्याच्यानंतर आमच्या डॉक्टरने सजेस्ट केलं की यू गो फॉर IVF ट्रीटमेंट। मग आम्ही IVF ट्रीटमेंटची माहिती घेतली अँड त्याच्यातून ज्या प्रोसेस होतात, काय काय होतं त्याची माहिती घेतली। सगळ्या प्रोसेसमध्ये हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज अँड त्याच्या पुढची स्टेप म्हणजे कॅन्सर कॅन हॅपन असं आम्हाला लक्षात आलं। देन वी स्टॉप्ड। आमचे डॉक्टर जे गोखले होते आता ते गेले, म्हणजे ही इज नॉट नो मोर नो। त्यांनी आम्हाला डॉक्टर नवरंगेंचं नाव सजेस्ट केलं। आम्ही नवरंगेंकडे गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, हे अशी सगळी प्रोसेस आम्ही केली आणि आम्हाला ह्या पुढे ॲडॉप्शन करायचं आहे हा निर्णय आम्ही केलेला आहे। निर्णय तुझा आहे, पण आम्ही दरवेळेला त्यांना हे सांगतो की तुम्ही 2 माणसं जे आहात, नवरा आणि बायको, ह्या दोघांनी निर्णय केला ना की तुम्ही फर्म राहा, मग बाकी कोणाकडे बघू नका। 73 में ऐसे शुरू हुआ कि बहुत सारे जो बच्चे हैं, अनाथ बच्चे, जो हॉस्पिटल के पीडियाट्रिक वार्ड में छोड़ के जाते थे लोग। तो सिचुएशन ये था कि तब के डॉक्टर्स और नर्सेस ये बच्चों को देखते थे, लेकिन उस समय मॉर्टेलिटी रेट बहुत था। तब के डीन ने सोफोश को रिक्वेस्ट किया कि अगर सोफोश इस बच्चों के लिए कुछ कर पाए तो बहुत अच्छा हुआ, और फिर ये वार्ड जो था वो उन्होंने सोफोश के लिए प्रोवाइड करके दिया। फिर तब से सोफोश ने डे और नाइट शिफ्ट में 2 केयरटेकर्स रखे, तो ये धीरे धीरे मोर्टालिटी रेट कम हो गया और ये जो हॉस्पिटल में छोड़ के जाने वाले बच्चे थे उनका लाइफ शुरू हुआ। आज जो श्रीवत्स में बच्चे तकरीबन 40 से 50 बच्चे हैं, और ये जो बच्चे आते हैं वो बहुत सारे बच्चे जो आते हैं वो कुंवारी माँ हैं कि जो अपने घर में नहीं रह सकती है, ये बच्चों को देखभाल नहीं कर सकती है, उसका खुद का सोसाइटी में नाम नहीं दे सकती है। ऐसे सिचुएशन में वो माँ यहाँ पर आती है और वो हम उसको सब शेल्टर से लेके सब अवेलेबल कर देते हैं मेडिकल, ताकि उसका बच्चा आगे जाके कहीं डिफ़िकल्टी में ना पड़ जाए। एज ए पेरेंट, एज ए फादर, I have to change. I have to change my lifestyle. I have to change my daily routine. I have to change my attitude. Everything I have to change. ज्या वेळेला आम्हाला घरात आल्यानंतर असं वाटतं की आज I am fatigue. No. If she wants to play, I have to pick up my fatigue outside the door and come inside. And when I reach home, I should be the father only of my kid. आम्ही जेव्हा बोलणं होतो तेव्हा आतू आली, मम्मी म्हणलं की चल आता आपण खाली घेऊ, लगेच ओरडायला लागला, त्याला ओरड ना, मग मलाच कशाला म्हणते। अगं पण मी तुला नाहीच ओरडलेली, चल मी त्याला ओरडते, चल जा आणि आत्तूसाठी चहा ठेवलाय, जा जा म्हणून जा। मेरे भाई का बेटा और एक उसके पड़ोस में हमारे एक लड़की रहती है, सब मिलके खेल रहे थे
तो कुछ तो खेल रहे होंगे शायद बच्चे बिच्चे कुछ तो, तब उसने उसको बोल दिया कि मैं मेरे माँ के पेट से नहीं आई हूँ, मुझे सोफोस चलाया है। इसको कुछ नहीं हुआ लेकिन उसको ही हुआ कि ऐसे कैसे होता है। तो फिर उसने उसके माँ से पूछा, तो मैंने उसको भी बोल दिया कि जो भी बोलना है ना बच्चों के साथ सच बोलो, क्योंकि दोनों साथ रहते हैं। जो इसको मालूम है वो उसको भी मालूम होना चाहिए। कल अगर हमने उसके साथ झूठ बोला तो फिर वो ये कंफ्यूज हो जाएगी कि क्या गलत है और क्या सही है। मधुरा ही सतत बोलणारी आणि काही ना काही सतत आमची चर्चा चालू असे। तो असा पहिला दिवस होता की ज्या दिवशी आम्ही जाताना दोघेही जण कोणीही कुठलीही गोष्ट बोलत नव्हतं, बोलण्याची मनस्थिती अजिबात नव्हती। गेल्यानंतर तिथे काय बघायचंय याचा विचार आणि आपलं पुढचं काय होणार या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येत होत्या। जातानाचा जो रस्ता आहे तो अर्ध्या तासाचा रस्ता आम्हाला 10 वर्ष 15 वर्ष चालल्यासारखा वाटला। तिथे पोचल्यानंतर आम्हाला त्यांनी श्रीवत्स संस्था जिथे आहे तिथे आम्ही आधी गेलो, त्यांच्या श्रीवत्सच्या ऑफिसमध्ये गेलो। तिथून मग श्रीवत्स संस्थेमध्ये त्या आम्हाला घेऊन गेल्या। आमच्या गेल्यानंतर आमचे प्रतीक्षा पिरियड आणि आमची इंटेन्सिटी प्रचंड वाढवण्याचा हे होता, कारण मुलांचा फीडिंग टाइम त्यावेळेला चालू होता। सारसबागेच्या गणपतीला गेलो, मग घरी आलो तेव्हा सगळे आमच्यासाठी सरप्रायझिंग होतं। सरप्राईज आमच्या इथे घरात खालपासून वरपर्यंत वरपर्यंत सगळीकडे फुलांनी सजवलं होतं। घरात सगळीकडे खूप छान डेकोरेशन केलेलं होतं। बारशाला करतात तसं डेकोरेशन केलं होतं। पाळणा सजवलेला होता। बघू नको, समोर काय येणार आहे ते आम्हाला माहिती होतं, समोर एक मूल येणार आहे ते आम्हाला माहिती होतं, पण त्या मुलाला काय असेल, केवढा असेल, कसं दिसत असेल, अशा सगळ्या भावनांचा कल्लोळ मनामध्ये चालला होता। हातामध्ये काय येणार आहे आणि आपण काय पाहणार आहोत ते आम्हाला फक्त माहिती नव्हतं। आणि ज्याच्यासाठी म्हणजे ज्या वेळेला असं म्हणतात की ही प्रतीक्षा जीवघेणी असते, म्हणजे जीवघेणी म्हणजे काय, म्हणजे तुमचा जीव आणि मन आणि हे सगळे एकत्र होऊन तुमचं जागेवर ज्या वेळेला येतं त्यावेळेला या भावना निर्माण होतात आणि तुम्ही एकदम क्वाईट, म्हणजे ती सन्नाटा ज्याला म्हणतात आपण की एकदम क्वाईटलं काही नाही, म्हणजे हवा चालू नाही, काही नाही, माणसाचा श्वास चालू नाही, इथपर्यंत जी अवस्था असते तशी आमची त्यावेळची अवस्था होती। आणि ते मावशी एक छोटंसं मूल घेऊन आल्या, दुपट्यामध्ये ते गुंडाळलेलं होतं, फक्त चेहरा त्याचा बाहेर होता, जस्ट फिडिंग झालं त्यामुळे ते चेहरा दिसत होता। त्याने आणून ते मधुराच्या हातात दिलं बाळ। जस्ट बाळ हातात आल्यानंतरचं जे फील होतं, ज्या वेळेला ते बाळ हातात आलं त्यावेळेला एकदम आदिती त्यावेळेला एकदम हसरी, एकदम ज्या वेळेला आम्ही बघितलं त्यावेळेला ती एकदम छान हसरी, एकदम वर्षानुवर्षाची आमची ओळख आहे अशासारखी ती पहिल्यांदाच हसली। अँड वी मेल्टेड, बोथ ऑफ अस वर मेल्टेड। आई वडील आहोत, बाकी काही आहोत, या सगळ्या भावना बाजूला राहिल्या। ॲट दॅट टाइम वी आर शुअर दॅट वी आर फादर अँड मदर ऑफ हर, अँड वी आर जस्ट नाउ। ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। या कुंदे मृतुशाला तदवला या शुभ्रवस्तामृता या वीणावरदण्डमण्डिता
खंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांड